ओम नमो आदेश गुरु महाराज का आदेश। मी ज्योतिष मार्गदर्शक राहुल गुरुजी खांडवीकर। आजचा उपाय, ज्यांच्या व्यवसायामध्ये लक्ष्मीची प्राप्ती होत नाही, व्यवस्थित पैसा मिळत नाही, सगळ्यात महत्वाचं, आपण व्यवसाय व्यवस्थित करतो, आपण गिराईकही भरपूर आहे, पण आपल्याला आपली उधारी वापस येत नाही, लक्ष्मी आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये पुरेशी मिळत नाही, दिलेला पैसा वापस येत नाही व व्यवसायामध्ये वृद्धी होत नाही। नवनाथांनी सांगितलेला हा उपाय आपण अवश्य करा। सगळ्यात महत्वाचा हा उपाय आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे, हे लक्षात ठेवा। त्यानंतर आपल्याला हा उपाय शुक्रवारीच करायचा आहे। एक आपल्याला स्टीलचा डब्बा घ्यायचा आहे, त्या डब्यामध्ये एक ब्लाउज पीस ठेवायचा आहे, त्याच्यावर अष्टगंधाने स्वस्तिक काढायचं आहे। त्यामध्ये त्या स्वस्तिकावर थोडं आपल्याला केसर ठेवायचं आहे, त्याच्यावर 16 कमल बीज आपल्याला ठेवायचे आहेत, त्याच्यानंतर 16 कवड्या ठेवायच्या आहेत आणि 16 लवंगा फूल असलेल्या ठेवायच्या आहेत। त्यानंतर आपल्याला 16 विलायची ठेवायची आहे, मूठभर धने टाकायचे आहेत, त्याच्यानंतर मूठभर मूग टाकायचे आहेत आणि मूठभर जिरे टाकायचे आहेत। हे सर्व टाकल्याच्या नंतर हळदी कुंकू वाहून लक्ष्मी म्हणून त्याची पूजा करायची आहे। पूजा केल्याच्या नंतर त्याला लाल फूल पेढ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि खाली स्क्रीनवर येत आहे हा मंत्र नीट बघून घ्या। 1100 वेळेस आपल्याला एक मंत्र म्हणलात की आपल्याला ह्या बोटाने अशा पद्धतीने आपल्याला कुंकू त्याच्यावर व्हायचा आहे। 1100 वेळेस मंत्र म्हणून कुंकू व्हायचा आहे। कुंकू वाहिल्याच्या नंतर परत आपल्याला एक लाल फूल व्हायचा आहे। त्यानंतर आपल्याला एक सोन्याचा मणी, चांदीचा तुकडा त्या आपल्या कुंकावर ठेवायचा आहे। त्याला झाकण व्यवस्थित लावायचं आहे। झाकण लावल्याच्या नंतर कापूर ओवाळून घ्यायचा आहे, नारळ फोडायचा आहे आणि आपण जिथं व्यवसाय करतो, दुकानामध्ये किंवा जिथं आपला व्यवसाय आहे तिजोरीमध्ये, हा डब्बा आपल्याला ठेवून द्यायचा आहे। दर शुक्रवारी फक्त डब्याला झाकण उघडता डब्याला फूल व्हायचं आहे। लाल फूल व्हा, पिवळं फूल व्हा, कुठलंही फूल व्हा, उदबत्ती दररोज ओवाळा, तुपाचा दिवा शुक्रवारी मात्र लावा। आपल्याला निश्चित फलाची प्राप्ती होईल। त्यानंतर आपल्या कुठल्याही कामामध्ये यशाची प्राप्ती होईल, मनइच्छित कामना पूर्ण होतील। अधिक माहितीसाठी संपर्क करा। चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका।